त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर इरामनजी पाटील यांना देखील विनंती करेन की आपण देखील हवा आपले विशेष सन्मान केला जाईल। प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते इरामनजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। प्रत्येक अगदी सर्व मान्यवर आपण सातत्याने आकाश पाहिलं तर ग्रामस्थांचं देखील भरपूर चांगले योगदान या स्पर्धेमध्ये राहिला। आवर्जून प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेमध्ये आला त्या सर्व ग्रामस्थांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो। त्याच्यानंतर सुभाजी पाटील करतील या स्पर्धेचे सर्व मदत चांगली स्पर्धा दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय। जाऊया त्याच्यानंतर किरणजी जाधव चेअरमॅन यांचं देखील शुभागमन झाला। आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। जाऊया पहिल्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक नक्कीच आकाशजी शिर्के यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय। त्याच्यानंतर अजयजी यांचं देखील शुभागमन झालं। आपलं देखील हार्दिक स्वागत या ऑटो आकाश। हेलो चेक 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 हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो। चला मैदानामध्ये पण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे ही विनंती आहे। यस गेम ऑन अंपायर सिग्नल सामना सुरू झालाय। जंगल जाल परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे। वनवा पेटलाय पहिल्याच बॉल पासून घमासान युद्ध पाहायला मिळत आहे। नितलक संघाचा 16 पावशेची विकेट गहाल होत असताना लॉंग ऑफ मध्ये सापडलं होतं। फलंदाज बाद झालाय तिकडे। सिक्सरची हॅट्रिक जर लागली तर मग अरुण शेठ चौधरी आणि कुणालजी काठे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 5000 रुपयाचे क्या बात आहे। मोठं पारितोषिक लागलेलं आहे परंतु विकेट आली त्यानं मात्र थोडंसं दडपण आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे। पुढील प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष असेल। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी काठे मॅन फ्रॉम नितलस एक चांगले पंच। आता इथे आपण पाहतोय यावेळेला मात्र फलंदाजीची वेळ आली आहे कारण सुरुवातीलाच आपला एक विस्फोटक फलंदाज बाद झाला आणि तो बाद झाल्यानंतर इथून पुढचा प्रवास कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। मॅचकडे आपण जाऊ। त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया खरं तर उत्तर शोचे आदरणीय पंडित शेठ जगन्नाथजी पाटील यांना विनंती आहे का आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। गोलंदाज तयार आहेत सुशांत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अद्याप अकाउंट ओपन नाही आहे। क्या बात है क्या बात है इफर्ट साठी 10 आउट ऑफ 10 सुपर गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। बघा टाइम अलर्ट आहे फक्त तुम्हाला नो बॉल आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी रिव्ह्यू नाही आहे। याकडे तुम्ही सर्वांनी नोंद घ्यायची आणि लक्ष द्यायचं प्लीज। मॅचकडे आपण जात आहोत। 2 चेंडू सुशांतचे अगदी सुंदर बॉल पाहायला मिळतात आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर इफर्ट साठी नक्कीच खूप छान प्रयत्न झाले गेलेत। 15 मिनिटांमध्ये 3 षटकं होणं खूप गरजेचं आहे याकडे देखील लक्ष द्या। यावेळचा बॉल सुपर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते।
अगदी आपण पाहिलं तर नक्कीच सुशांतला पहिलं षटक त्यानं फेकलं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जरूर पाहू शकतो की तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल घेत आता मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. संत वाजेंद्राने सुरुवात चांगली करणं खूप महत्त्वाचे आहे, त्याच्याकडे त्यांचं पूर्णपणे फोकस आहे. ओ अटॅकिंग क्रिकेट, सुपर फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आणि अगदी आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामधून पॉइंटच्या डोक्यावरून उडवलेला वन बाउन्स ओव्हर दी टॉप, देखना फटका, चौकार. सुपर फलंदाजी, दबाव होता, त्यानंतर दबाव तंत्रामध्ये आपण पाहिलं की अगदी त्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे तो कसा झालाय पा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते, अटॅकिंग क्रिकेट दाखवते. त्यावेळेला विकेट पडल्यानंतर असं वाटलं की दबाव तंत्रामध्ये थोडेसे ते थांबवून जातील, परंतु नाही. त्यानंतर मात्र संघानं दाखवलेला तितकाच आत्मविश्वास स्वतःवरती आणि खास करून मग तेजसचं ते कमबॅक. ओ वॉट अ बॅट, सुपर गॅपमधून तेवढाच चांगला नजाकतदार स्ट्रोक. रवी काठे, मॅन फ्रॉम नितलस, 40+ लिजंड खेळाडू, आत्ता मात्र आपली दार दाखवतोय आणि सुपर ठोकलाय, चौकार. हॅलो चेक. काळूरामजी पावसे साहेब नितलस आणि अरुण शेठ चौधरी साहेब नितलस यांना विनंती आहे की आपण मंचावरती येण्याची कृपा करायची. तसेच कैलासजी पावसे साहेब यांनाही विनंती करतो की आपण देखील यायचं मंचावरती, आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक दमदार अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे नितलस संघाच्या फलंदाजांनी, खास करून या कन्झिक्युटिव्ह 2 चौकारांच्या सह टीम मात्र पुढे वाटसरू होताना पाहायला जरूर मिळत आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाजी होते, टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगलं इरिगेशन पाहायला मिळत आहे. अगदी विकेट किपर मागे आहेत आणि तेवढाच चांगला आपण त्यांचा खेळ इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात तेवढीच छान, टीमच्या धावसंख्येमध्ये आपण पाहू शकतो. या डॉट बॉलनं आता मात्र थोडंसं जी धावसंख्या आहे तिथेच थांबलेली पाहायला मिळते, काडी मात्र बदल नाही आहे. यावेळचा बॉल ऑन साइडला भिडकावलाय, तिकडे 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरा धावेसाठी आता पा डेंजर एंडकडे आहेत. अंपायरने तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. अगदी आपण पाहतो डेंजर एंडकडे जरूर आहेत, कारण थोडासा रिस्की होऊ शकतोय. रवी काठे सध्या आपण पाहतोय डेंजर एंडकडे ते आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आपण पाहिलेली आहे, ती म्हणजेच एकूण धावा दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळतात. यस, बाद आहेत फलंदाज, बॅट हवेमध्ये राहिली आहे, त्यामुळे हा धक्का बसणार आहे. इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या नितलस या संघाला रन्स आल्यात. टोटल कार्ड वरती 10, जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. आणि अगदी पुढचा प्रवास आपण जर पाहिला तर 1 गड्याच्या मोबदल्यासह खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. पहा किती ॲक्युरेट मोमेंटला पॉइंट ऑफ व्ह्यूनं विचार केला खेळाडूंना आणि अगदी चपलाई दाखवली. जितेश पावशे होते तिकडे.
नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत. रवी काठेचा गेलेला जो विकेट आहे तिथून मात्र थोडंसं दडपण आणि दबाव जरूर पाहायला मिळतं संघांवरती. प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष. पुढील प्रवासासाठी नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. गोलंदाज तयार आहेत. समोर फलंदाज आपण पाहतोय इथून मात्र जितेश. छोट्या सनीचा प्रतिबंध गोलंदाज. कनिष्ठनं केलेली एक दमदार सुरुवात. यावेळचा बॉल चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉलला अगदी आपण पाहिलं की गुडलाईन स्पॉटला आदळलं तिकडे. त्याच्यानंतर नितलसगावचे आदरणीय अशोकजी पाटील यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याच्यानंतर फलंदाजासाठी सुवर्ण संध्या सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर पराग शेठ बोपी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये त्यांचा विशेष मान सन्मान राहिला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तब्बल 5,000 रुपयाची दरराशी एक दमदार व्यक्तिमत्व त्यांच्याकडून हा कॅश प्राइज पाहायला मिळतं. 12 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे. त्याच्यानंतर अरविंदजी चौधरी यांना कुणालजी काटे यांच्याकडून देखील ज्या फलंदाजांना सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आज खेळाडूंवरती करत पारितोषिकांचा वर्षा होत असताना आपण पाहतोय नितलस टीमसाठी. पुढचा बॉल खेळाडू तयार आहे. या वेळेला हवेत मारायचा प्रयत्न फॉलोथ्रीमध्ये स्वतः गेलेत गोलंदाज आणि जीवनदान मिळत आहे एका मोठ्या खेळाडूला. क्या बात आहे. या अशा गोष्टी घडतात मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहू शकतो. यावेळेला एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल 13 रन्स आपण धावफलकावरती बघितलेले आहेत. एकूण धावा धावफलकावरती जरूर आपण 13 पाहू शकतो. धावसंख्या थोडीशी धीम्या गतीनं बनत आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ इथे संपत आहे. 2 षटकांच्या खेळानंतर टीमची धावसंख्या एकूण धावा 13 जिकडे 6.5च्या सरासरीनं जाण्याचा हा निर्णय आपण पाहिला. त्याच्यानंतर आकाश आपण पाहतोय जो फलंदाज या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली साकारेल त्या फलंदाजाला खरे तर ऑज दिलं जाईल. नीव स्वरूप मोठासे सर्व बजरंग शेठ मात्रे बल्लभ आणि त्याच्यानंतर कैलासदादा पाटील यांच्याकडून हा खरं तर त्या खेळाडूला ऑज दिलं जाईल. भरपूर चांगली स्पर्धा. अनेक सारे आपण पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहतोय. कानपुली गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाचे क्रीडांगण आज स्पर्धेची पहिली रात्र पाहायला मिळते. तिथे द्वितीय फेरीमधले पहिली मॅच आपण एन्जॉय करतो. एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल 13 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. धावसंख्या थोडीशी धीम्या गतीनं पाहायला मिळते आणि जो मनसोबा आहे त्या मनसोब्यामध्ये मात्र थोडेसे फसलेले अडकलेले. खोलात टाकायचा प्रयत्न. LBW ची मोठी अपील साकारली आहे. धावा चोरत असताना बाईच्या स्वरूपात रन्स घेत आहेत खेळाडू. सिंगल डबलला प्राधान्य आहे. लेग बाईचा पंचांचा इशारा. अतिरिक्त एका धावेनं वाढ होते. संघ जाऊन पोहोचतोय. या एका धावेच्या मदतीनं 14 या आकड्यावरती 14 रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याशा धीम्या गतीने चालल्यात परंतु मी म्हणेन आता कुठेतरी गेअर बदलावा लागेल आणि जी फलंदाजी आहे ती फलंदाजी मात्र तुम्हाला दाखवावी लागेल. कसा होईल प्रवास याकडे सर्वांचं लक्ष. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न राहिलाय. मिड विकेटच्या रिझनमध्ये मिसफिल्ड तिकडे खेळाडू करून रन्स घेत असताना बॅकअप चांगलं मिळालं. तिसऱ्या धावेसाठी निघालाय डेंजर एंड कडे आणि आता अजून एकाला माघारी परतावं लागतंय. धसलाय धक्का आणि इथून मात्र फलंदाज बाद होतोय.
पुढची मॅच असेल पहिल्या फेरीमधली तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. श्री बापूजी देव DX चिरनेर टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या आणि त्यांच्या समेत संघ पाहायला मिळेल. तो मात्र उत्साह लिकुड दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे दोन्ही टीम चला आपला संगणक व्यासपीठावरती पाठवा. एकूण धावा 20 धावफलकावरती 20 रन्स आपण जरूर पाहिलेले आहेत. चिरने टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. चला उसरली टीम आपला कॅप्टन इथे होते. अजय विनंती आहे की आपण याच्या टॉससाठी अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न आहे. फाईनच्या रिझनमध्ये लॉंग लेगच्या दिशेनं बॉल निघून जातोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, प्रोटेक्शन चांगलं आहे, त्यानंतर फेकी देखील तेवढीच छान. उत्तर शिव संघानं मात्र आज मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेस केलंय सर्वांना. टीमच्या धावसंख्येमध्ये बदल घडतोय. सिंगल डबलनं धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहू शकतो. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. पहिल्या आपमध्ये फलंदाजी करत असताना नितलस या संघाचे खेळाडू ज्या अनुषंगानं खेळायचं आहे, खास करून तेजस मैदानाच्या आतमध्ये आहे, हा मी म्हणेन टीमचा एक प्लस पॉइंट ठरलेला आहे. आणि त्याच जोरावरती आपण टीम जरूर पाहू शकतो की पुढे आपल्याला वाटसरू होताना पाहायला मिळतं. या वेळेला बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आणि पाठवलाय कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून सुपर सिक्सर. चला चेंडू द्या, चेंडू द्यायचे बघा. चला चला थोडं स्पीडअप करा. बॉल बॉय आदित्य आहे या स्पर्धेचे आमचे संकल्पक मदनजी मते यांचा सुपुत्र. आज आपल्याला पाहायला मिळेल जरूर बॉल बॉयची भूमिका. पप्पांनी पाहिलेलं स्वप्न आणि आज ते अगदी सत्यवत होताना पाहायला मिळत आहे. मग तिथे मेहनत संपूर्ण कुटुंब घेत आहे. मग बंधुराज असतील ते देखील तितक्याच चांगल्या खरं तर पद्धतीची मेहनत घेताना पाहायला मिळतील. त्यांच्या सोबतीला असलेला संपूर्ण मित्रपरिवार असेल त्यांची देखील तेवढीच चांगली मेहनत आहे. आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतो आहे की गावदेवी कानपोली संघाला त्यांची देखील तेवढीच चांगली जोड मिळते. ग्रामस्थ मंडळ कानपोलीचा हा आपण पाहतोय सहकार्य आज लाजमी ठरतोय आणि त्यांच्या अगदी कल्पक बुद्धीतून साकारलेली स्पर्धा आपण सर्व इथे एन्जॉय करत आहोत. एक दमदार क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण सर्व खेळाडूंनी सर्व प्रेक्षकांनी अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहिली, ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 20-25 पर्व. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतोय मायाजी मते यांना सूरजदादा मते यांचे इथे शुभागमन झाला. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थांचा भरपूर चांगला सपोर्ट आज पहिल्या रात्रीमध्ये तुम्ही पाहता. सर्व ग्रामस्थांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. क्या बात है. षटक क्रमांक 3 मनोज आणि अगदी तिसऱ्या षटकाचा खेळही संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या एकूण धावफलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळतात. 28 लॉस ऑफ 3 विकेट इन अ फर्स्ट हाफ. बॅटिंग करत असताना टीम नितलस. गावानं मोठा मान हाय त्याला, केला रे केला त्यांनी विकास केला. गावानं मोठा मान हाय त्याला, कानपुली गावात बोलबाला झाला. मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला. मदन मते सरपंच हाय डॅशिंग हाय दिलवाला.
अगदी 3 षटकांच्या खेळामध्ये धावसंख्या उभारलेली आहे 28. आता मी म्हणेन त्याच्यानंतर रायगडचा ठाण्या भाग विश्वास पाटील सर तोंडरे यांना देखील विनंती की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुपर गोलंदाजी कमबॅकिंग षटक पाहायला मिळतं. जरूर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये रन्स आपण 6.50 सरासरीनं बनताना पाहिल्या, परंतु त्यानंतर पुढील काहीशा ओव्हर्समध्ये धावा बनवल्या जरूर. किंबहुना आपण तिसरं षटक पाहिलं ज्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट झाला. त्यानंतर हे 4थं षटक आहे. बॅटच्या मधोमध सुपर टायमिंग स्मॅश केलंय बॉलला लॉंग ऑनच्या वरतून आकाश मार्गाने संचार करत बॉल जातोय सीमारेषा पार. सिक्सर. शंकरजी पातांकर यांचं देखील इथे शुभागमन झालं आणि त्याच्या समेत आपण पाहतोय अनंताजी मते यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. यॉर्क लेनचा बॉल खोला टाकायचा प्रयत्न राहिलाय. सुपर गोलंदाजी. निर्धाव चेंडू येतोय सलग आपण पाहिलं डॉट बॉल सिक्सर त्यानंतरचा डॉट बॉल. शेवटचा अंतिम षटक हर्षद. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष. डिरेक्ट हिट अंपायर सिग्नल इट्स सो इट आउट. बाद होईल फलंदाज धावचितच्या स्वरूपात नितलाच संघाला बसतोय. अजून एक धक्का.
नक्कीच विवेकचा समावेश आहे संघामध्ये की एवढं दुसरा संघ आहे? हा एकच टीम आहे, चांगलं चिरणी संघ एकच आहे. ओके, थँक्यू सो मच. शुभेच्छा असतील, तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. सरपंच चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला, मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. चला लगेच विनंती असेल उत्तरशी टीम की आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. द्वितीय फेरीनं आपण पहिले मॅच पाहतो जिथे एका साईडला संघ पाहायला मिळेल तो मात्र जय महाराष्ट्र जय हनुमान नितलस ज्या संघाला आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाहिलं आणि 4 षटकामध्ये तब्बल 37 धावा जमा केल्यानं सेकंड सत्रामध्ये लक्ष जय हनुमान उत्तरशिव टीम समोर आहे. 38 धावेचा प्रभात 24 बॉलमध्ये हा लक्ष्मीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सुशांत पाटील आणि फलंदाज हर्षद पाटील हे 2 सलामीवीर मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ या दोन्ही फलंदाजाचा पाहिला आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील करावी लागेल. 38 धावेचं घेतलेलं लक्ष कशा रीतीनं पार होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. दरम्यान आपण एका सन्मानाकडे वळत आहोत आणि सन्मान केला जाईल तो म्हणजेच सावंत पाटील साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. समोर सुशांत पाटील नॉन स्ट्राईक वरती, हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, अविनाश म्हात्रे कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. 24 मध्ये 38 धावा डिप्रेस करायचे आहेत नितलस टीमला. पहिलाच बॉल गोलंदाज तयार समोर सुशांत पाटील. पहिलाच बॉल अगदी ओपीचा बॉल होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले नाहीये जिथे तुम्हाला पहिला बॉल डॉट पाहायला मिळतं. अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल कारण की 38 धाब्यांचं लक्ष मोठं नाहीये. सेकंड बॉल गोलंदाज सगळ्या पुन्हा एकदा अविनाश म्हात्रे. प्रहार केला अविनाश वरती, हवा याला चढला, साईडला तडाखा दिला. हा पहिला ब्रांडेड षटकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची. पाक गोलंदाजसाठी आता कॅश प्राइज झाले. अरविंद शेट चौधरी यांना कुणालजी काटे यांच्याकडून जर कोणत्या गोलंदाजाला सलग 3 बॉल 3 विकेट घेतले तर त्या गोलंदाजाला 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि सलग 2 बॉलवरती 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. हवा याला चढला फलंदाज सुशांत पाटीलला त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला. वैयक्तिकांना संघाचा अकाउंट ओपन करत असताना हा फलंदाज सुशांत पाटील ऑन स्ट्राईक वरती. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला. शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती चांगल्या मॅच मध्ये अविनाश म्हात्रेची आणि षटकारानंतर थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न. फेकला डॉट चेंडू. धावा संख्या स्थिर फलकावरती संघ 6 या आकड्यावरती. 38 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये नितलस टीम समोर. पुढचा बॉल गोलंदाज सह्या अविनाश म्हात्रे मुख्य ड्रम कार्ड. पुन्हा एकदा चांगला फटका. फाईन रिझम मध्ये हा फटका एक्झिट केला. क्षेत्ररक्षक दौड लावतील. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत संधी होती या बॉलवरती
2 धाबा कंप्लीट केला. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. जरी एक षटक या ओव्हरमध्ये आलाय मात्र त्याच्यानंतर बॅकअप देखील ओव्हरमध्ये भरपूर चांगलं दिलं. अविनाश मात्रेंना पहिलं षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना नितलस टीमसाठी. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज सुशांत पाटील हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चला स्पीड अप हवाय. लक्ष असू द्या नितलस टीम. आपल्याला वेळेनुसार इनिंग समाप्त करावी लागेल आणि याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा अविनाश म्हात्रे समोर सुशांत. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न. कोलबट टप्प्याचा बॉल होता. ऑफ साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेनं स्ट्राईक रुटेट झाले आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज हर्षल पाटील हा फलंदाज तुम्ही इन ॲक्शन मध्ये. मागील मॅच मध्ये हर्षलला तब्बल 27 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारली आणि तोच फलंदाज हर्षद पाटील हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज अविनाश म्हात्रे. धाबा खर्च केला 9. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंडवरती हर्षद पाटील. 2 सलामीवर भरपूर चांगला फलंदाजी करीत असताना मॅचमध्ये जय हनुमान उत्तर शिव टीमसाठी. लक्ष प्रभास 24 मध्ये 38 धाब्यांचा प्रभास काटायचा. शेवटचा बॉल अंतिम बॉल वेगवान होता. लाऊड अपील आली आणि ते मात्र अंतिम बॉल. यस 2 अंपायर्स डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस अंतिम बॉल डॉट आल्या शर्यतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना उत्तर शिव संघ जाऊन पोचला बिनबाद 9 या आकड्यावरती. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सत्वाला. गावदेवी माझी गावदेवी जागते आई माझी सत्वाला. तुझे लाराचे भक्त नाचतान गो नाचतान पालुखीला. तुझे लाराचे भक्त पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या तब्बल 9. सेकंड षटक आहे गोलंदाज सोन्या पावशे. ऑफसाईडला केलेला एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळतं. संघ डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान उत्तर शिवसंघ. त्याच्यानंतर अशोकजी खेरनेकर यांना देखील विनंती की आपण याबा व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. गोलंदाज सह्या सोन्या पावशे. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत पकडला. चेल संपला. फलंदाज हर्षद पाडीचा केला पहिला धक्का. बॅटिंग करत असताना जय हनुमान उत्तर शिव टीमसाठी. सरपंच चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. पहिला धक्का लागला. फलंदाज हर्षद पाटील मैदानातून बाहेर झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. 38 धाब्यांचा प्रवास. अजूनही 28 धाब्यांची गरज मॅचमध्ये जय हनुमान उत्तर शिव टीमला. गोलंदाज सोन्या पावशे पहिला बॉलवरती सिंगल. सेकंड बॉलवरती आले विकेट. पुढचा बॉल वेगवान बॉल. समरीन डिलिव्हरी. फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न.
सोन्या पावशेकर त्या अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळतं. मागे 3 बॉल चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केला, जिथे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अगेन्स्ट केलेला उत्तर शिवसंघासमोर केला. चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना सोन्या पावशे एक अष्टपैलू खेळाडू पण ज्याची ख्याती आणि तेवढीच चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षकात पॉइंट मध्ये टिपला चेंडू निघून चालला, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि तोपर्यंत 2 धाबा देखील कंप्लीट होतील. 2 धाब्याला प्राधान्य, 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. आता हलवापणे प्रभास सूर्य मॅच मध्ये उत्तर शिव टीमचा संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. 4 चेंडू अवघ्या 3 धाबा 1 धक्का हा कारनामा या ओव्हर मध्ये केला गोलंदाज सोन्या पावशेनं. चांगली गोलंदाजी साकारत असताना नितलस टीमसाठी ऑन साइडला ऑफ साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत रवी काटे. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत धपलला प्राधान्य. चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केल्या आणि 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. सिंगल धपलला प्राधान्य देत असताना उत्तर शिव संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय जर्मन. उत्तर शिव संघ पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 9 धावा आणि या षटकामध्ये पहिला थोडासा ब्रेक दिला धाब्यावरती. सोन्या पावशेनं चांगली गोलंदाजी साकारत असताना नितलस टीमसाठी समोर फलंदाज पहिला प्रशांत पाटील, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. ओपलार केलाय, चांगला फटका लॉन्च केलाय. क्षेत्ररक्षक आहेत चकवा देत असताना अगदी चेंडूला फेकून दिला बॉललाईनच्या बाहेर. हा दमदार षटकार. गावदेवी आदित्य 11 संघांनी आयोजन हो केला. नाईट क्रिकेट सामन्यांचा ह्यो नाव लय मोठा झाला. एसकेपी ग्रुप लागलाय आज, लागलाय आयोजन करायला. एसकेपी ग्रुप लागलाय आज, लागलाय आयोजन करायला. थँक्यू डीजा. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चला स्पीडअप करा नितळ संघ. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. 10च्या सरासरीने धाबा जमा केला मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना जय हनुमान उत्तर शिव टीमला आता येणारे 12 बॉल आणि 18 धाब्यांची गरज उत्तर शिव टीमला. चांगली बॅटिंग होते, 1 धक्का लागला मात्र त्याच्यानंतर टीमची जबाबदारी फलंदाज प्रशांत पाटील आणि सुशांत पाटीलनं आपल्या खांद्यावरती घेतल्या. येणारे 12 बॉल 18 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच उत्तर शिव टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज एक अनुभवी खेळाडू रवी काटे, एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच बॉलिंग ट्रॅकवरती आला. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जर 18 धाबा वाचवायच्या असतील तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू, वारंवार विकेट हा कारनामा मॅच मध्ये करावा लागेल. स्पीड अप हवाय. बघा त्या रेलिंग वरती जास्त प्रेशर देऊ नका. समोर आपण जे प्रेक्षक आहात बघा समोर, रेलिंग वरती जास्त प्रेशर नका देऊ प्लीज. येणारे 12 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती रवी काटे हा गोलंदाज. हो, आडवा बाट खेळण्याचा हा धाडसी निर्णय गरज आहे का हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालं असेल. कारण की सिंगल डबलला जरी धावा बनवल्या तरी हा सामना जिंकू शकता उत्तर शिवसंघ. अशा स्थितीमध्ये तुम्ही एक धाडसी निर्णय घेता आडवा बाटचा, ते निर्णय तुमच्यासाठी कर्दनकार राहता नाही. ते डॉट चेंडू पाहायला मिळतं. समीकरण बदललंय. येणारे 11 बॉल आणि गरजच्या मॅच मध्ये 18 धाब्यांची. गोलंदाज तयार. रवी काठेवरती प्रहार केलाय. हा चांगला फटका एक्झिक्यूट केला. ऑन साइडला तडाका. 6 षटकार. सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र. सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र. येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पाय. थँक्यू. व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सुभाषजी पोकळा यांचं इथे शुभागमन झालं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चला चेंडूची पूर्तता करा लगेच. षटकार आला. फलंदाज सुशांत पाटीलच्या बॅटमधून 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिलीला संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 38 धाब्याचं लक्ष होतं. अजूनही 12 धाब्यांची गरज मॅच मध्ये. जय हनुमान उत्तर शिव टीमला. चांगला खेळ साकारतो सुशांत पाटील. आज ओपनर अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी येणार तर उत्तर शिव टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज सुशांत पाटीलला. ओ लेट कट वेट अ नॉच.
नजाकता फटक्यामध्ये पाहायला मिळतं. षटकार नंतर येतोय सुशांतच्या पाठमधून हा दमदार चौकार. संघ जाऊन पोहोचला 30 आकड्यावरती. आता अवघ्या 8 धाब्यांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना उत्तरची टीमला रवी काठेवरती प्रहार केला. मॅच मध्ये पलटवार करायचा असेल ना तर तुम्हाला डॉट चेंडूने विकेट हा कारनामा नक्कीच करावा लागेल रवी काठेला. प्रहार केलाय. हा देखील फटका चांगल्या बॅटच्या स्लॉट मध्ये फेकून दिला. प्लॉट मध्ये अजून एक तडाखा दिला फलंदाज सुशांत पाटीलने टोकला षटकार. सरपंच यांच्या नावाचा हाय बोलबाला मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलबाला. अवघ्या 2 धाब्यांची गरज मॅच मध्ये उत्तर शिव टीमला. इथे मात्र लेंथ लाईन चांगली होती. हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धाबसंख्या स्थिर फलकावरती संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अवघ्या 2 धाब्यांची गरज. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना उत्तर टीमला भरपूर चांगली खेळ साकारल्या. फलंदाज सुशांत पाटील आज ओपनर शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ. सुशांत पाटीलचा विनिंग फटका सामना जिंकला. अभिनंदन टीम. जय हनुमान उत्तर शिव हार्ड लेग. जय महाराष्ट्र चर्मन नित्र संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच